राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा विजय असो। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नीतूताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। येऊन येऊन येणार कोण, नीतूताई शिवायच कोण। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। मधून राष्ट्रवादी पक्षाकडून शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडून माझ्या पत्नी नीतूताई सागर चाटे या उभ्यात आहे। आतापर्यंत काय काय कामं केलेले आहेत नीतूताई? आतापर्यंत नीतूताईनं गोरगरिबांची सेवा, त्याच्यानंतर वार्डातले समस्या भरपूर काही आपण सॉल्व केलेलं आहे। त्याच्यानंतर जनतेसाठी लोकांसाठी प्रश्न जे आहे, आतापर्यंत मी तिथला रहिवासी असताना मी बघतो लोकांच्या समस्या मी जवळून अनुभवल्या आहे आणि मी त्यांच्यातलाच एक सामान्य माणूस आहे। तुम्ही आता समस्या सध्या वार्डामध्ये? समस्या वार्डामध्ये लाईट, ड्रेनेज, पाणी, त्यानंतर रोड त्यानंतर लाईट, स्ट्रीट लाईट या सर्व समस्या आहे आमच्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 2मध्ये। आणि निश्चितपणे जनतेचा आशीर्वादाने मला सर्वांची साथ हवी। तुम्ही आता मतदाराशी बोलता, भेटता, कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद चांगला आहे, मला लोकांचा आशीर्वाद आहे। सर्व गोष्टी विचारपूर्वक करूनच केल्या आहे आम्ही। तुमच्या किती कॉर्नर बैठका वगैरे झाल्या? माझ्या सध्याला कॉर्नर बैठका 12-15च्या वरती झालेला आहे, मोठ्या मोठ्या। नाही, आता तुमचं विजन काय? त्याचा प्रश्न मी नागरिकांच्या प्रत्येक समस्या काही असो, त्या प्रत्येक समस्या नागरिकाचा आवाज हा महानगरपालिकेपर्यंत पोचला पाहिजे। मी हा त्यांचाही कोणताही प्रश्न असला, छोटा मोठा काही असला, हॉस्पिटल असो काही असो, हा पूर्ण प्रश्न मी त्यांचे सोडवणार। काय आवाहन करणार मतदारांना? मतदारांना मी हे आवाहन करणार का शरदचंद्र पवार साहेब काँग्रेस पार्टी यांना तुम्ही ह्या तुतारी या पक्षचिन्हाला तुम्ही ह्यावेळेस विश्वासात घेऊन मतदार करावे। प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, प्रभाग क्रमांक 2 या वार्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबाच्या वतीने आज तुमच्या आशीर्वादाने, सर्वांच्या आशीर्वादाने या वार्डातून मागासवर्गीय म्हणजेच SC वार्डातून आमच्या लेक आणि सागर चाटे भाऊ यांच्या पत्नी सौ नीतू चाटे या प्रभागातून उमेदवारी दाखल केलेली आहे। तरी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की आत्तापर्यंत जो संविधानाने दिलेला अधिकार आहे, त्या अधिकाराचा योग्य वापर करून येणाऱ्या 15 तारखेला म्हणजेच 15 जानेवारी 2026ला आपण ज्या मतदान बूथावर जाणार आहेत, त्या बूथावरून 4 नंबरचं बटन दाबून तुम्ही नीतूताई सागर चाटेंना प्रचंड मताने निवडून देताल हीच अपेक्षा बाळगतो। कारण या समाजामध्ये आज ज्या अघटितपणा चाललेला आहे, कारण सागर भाऊंनी या वार्डामध्ये गोरगरिबांना आर्थिक मदत केलेली आहे किंवा ज्या काही महिला बचत गट चालवलेले आहेत, त्या बचत गटांना त्यांनी योग्य असं आर्थिक योगदान दिलेलं आहे। काल परवापासून आम्ही 3-4 दिवसापासून सागर भाऊंसोबत, हेमंत भाऊसोबत, अभिजित भाऊसोबत आम्ही वार्डामध्ये फिरत आहोत। कमीत कमी आमच्या 3 ते 4 रॅल्या झालेल्या आहेत आणि लोकांचा उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे। कारण लोकांना आज काय झालेलं आहे की तोच वर्ग, तोच मनुष्य आणि तेच वचनबद्ध राहत नाही आहेत। त्याच्यामुळे त्यांना परिवर्तनासाठी त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या उमेदवाराला म्हणजेच नीतूताई सागर चाटेंना निवडलं आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच नीतूताईंचा विजय होणार हे मी या माध्यमातून सांगू इच्छितो। चालेल।